नमस्कार. टर्मरिक लाटे प्रस्तुत अनकॉमन कॉमन्सच्या या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. या प्रवासात आपण सामान्य लोकांच्यात राहून असामान्य काम करणाऱ्यांना शोधत असतो. मित्रांनो, आपल्या ज्ञानाचा उपयोग सगळेजण स्वतःपुरती करतच असतात, पण आपल्या ज्ञानाचा उपयोग तो सामाजिक सुधारणेसाठी आणि पर्यावरणासाठी काम करण्यासाठी वापरणारे खूप कमी लोक असतात. आज आपण भेटत आहोत अशाच एका यंग सायंटिस्टला, कारण तोच तर आपला विषय आहे. आज आपल्याबरोबर आहेत साने गुरुजी पुरस्कार मिळालेले युवा सायंटिस्ट तन्वीर इनामदार. तन्वीर, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर हा साने गुरुजी पुरस्कार जो मिळाला आणि त्याच्याबरोबर अनेक पुरस्कार जे मिळाले, ते कधी मिळाला आणि ते कशासाठी मिळाले याच्याबद्दल थोडं सांग. साने गुरुजी पुरस्कार मला 2019 मध्ये मिळाला होता आणि हा माझ्या नीरचक्र या कामासाठी मला मिळाला होता. सो नीरचक्र कामासाठी किंवा माझे जे पॅटर्न्स आहेत या सगळ्या शास्त्रीय कामासाठी मला साने गुरुजी पुरस्कार, त्याचबरोबर कर्मवीर चक्र अवॉर्ड, बेस्ट सायंटिस्ट, यंगेस्ट सायंटिस्ट अवॉर्ड महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि काही बेस्ट पेटंट अवॉर्ड आणि इम्पॅक्ट क्रिएशन अवॉर्ड बाय युनायटेड नेशन्स आणि युनायटेड नेशन्सची रेक्स कर्मवीर फेलोशिप हे सगळे 2019 मध्येच मिळाले होते. आणि हे सगळ्यांचा जर्नी जो होता तो 2017 ते 2018 मधले जो इम्पॅक्ट मी क्रिएट केला होता त्याच्या बेसिसवर हे सगळं आय हॅव अचीव्ड. तू आता 2020 पर्यंत माझे 7 पेटंट्स आहेत. 7ही पेटंट्स जे आहेत ते सामाजिक कार्याला निगडीत आहेत. म्हणजेच अशी टेक्नॉलॉजी ज्याच्यातनं समाजामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याला कुठे ना कुठे मदत होते. त्यातले 2-3 उदाहरण द्यायचे म्हटलं तर एक आहे इकॉन प्लास्ट, जे कन्वर्ट करतं वेस्ट प्लास्टिकला कॉन्क्रीटमध्ये, ज्याने थ्रू आपण रोड बनवू शकतो, कन्स्ट्रक्शन करू शकतो, कुठल्याही प्रकारचं कॉन्क्रीट मटेरियल त्यांनी बनवू शकतो. त्यानंतर येतं नीरचक्र, जे डोक्यावर महिला पाणी वाहून नेतात. सो हा त्रास आहेच इकॉनॉमिकली किंवा टाइम बेसिसवर, पण ज्यावेळेस आपण रिअल ग्राउंड कंडिशन पाहतो तर मेंटल फिजिकल हे बर्डन खूप मोठं आहे. अबॉर्शन्स, मिसकॅरेज, स्कूल सोडणं मुलांना हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यासाठी नीरचक्रचं मी सुरुवात केली 2019 मध्ये आणि त्याचंही पेटंट इंडियन गव्हर्नमेंटकडनं आम्हाला भेटलं होतं. तर नीरचक्रची कल्पना खूप विचित्र होती. गायरोस्कोपिक गिम्बल इंक पॉट म्हणून आर्किमेडीजचं एक इन्व्हेन्शन आहे जे 202 BC मध्ये झालं होतं. तर त्या इन्व्हेन्शनचं रिप्लिकेट करून आम्ही नीरचक्र बनवलं होतं. साधारणतः 18 ट्रायल्स आम्हाला घ्यावे लागले होते, जे सगळे फेल गेले होते. तर असं 19व्या जर्नीला आमचं नीरचक्र सक्सेसफुल झालं आणि त्यानंतर मग नीरचक्रची सुरुवात झाली. तर हा दुसरा पॅटंट आहे. तिसरं म्हटलं तर एक विंड, माहिती आपल्याला विंड एनर्जी मोठ्या प्रमाणात आहे. शहरात आपल्याला बटन चालू केल्यावर लाईट मिळते, इलेक्ट्रिसिटी मिळते, पण गावामध्ये हे होत नाही. सो त्यासाठी गावांमध्ये मोस्टली सोलार यूज केलं जातं. पण काही ठिकाणी पाऊस एवढा असतो की सोलार अडॅप्टिव्ह नसतं. सोलारचे काही अजून ड्रॉबॅक्स आहेत की ते सेन्सिटिव्ह असतं. त्याला जास्त मोठा धक्का लागला किंवा एखादं मोठं पक्षी येऊन त्याला आदळलं तरी ते तुटतं आणि ते पुढं वापरणं बंद होतं. त्याचे मशीन्स, त्याचे बॅटरी चोरी जातात. अशा प्रकारच्या गोष्टी गावांमध्ये घडतात. सो त्यासाठी आम्ही नंतर सुरुवात केली. एक विंड लाईट म्हणून एक प्रोजेक्ट हाती घेतला, एक आयडिया हाती घेतली की जे विंड एनर्जीला कन्वर्ट करून स्ट्रीट लाईटसाठी युटिलाइज करता येतं. आणि तिथे ऍटलिस्ट रात्रीच्या वेळेस त्यांना सेफ जर्नी करण्यासाठी एक सोल्युशन मिळत आहे की दे कॅन ट्रॅव्हल इझिली. कारण की त्याच्या आधी जर बघितलं गेलं होतं की जनावरांचा राईट फ्रॉम द बिबट्या, वाघ, रानडुक्कर यांचा डायरेक्ट त्यांच्या घरापर्यंत त्रास असायचा. महिलांना रात्री ट्रॅव्हल करणं अशक्य असायचं. काही गावं डोंगराच्या टोक्यावर असायचे आणि पूर्ण डोंगर चढताना लाईट नसायची. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर त्या ठिकाणी आता विंडमिल इम्पॅक्ट क्रिएट करतोय. त्याचबरोबर माझं अजून एक पेटंट आहे जे आता वर्किंग कंडिशन मध्ये आहे. आम्ही प्लॅन करतोय त्याला 20च्या अखेरपर्यंत लॉन्च करायचं. सो त्याला मी हेल्प डेस्क म्हणतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये एम्प्लॉयमेंट खूप मोठा प्रश्न आहे, पण काही ठिकाणी काय होती, नेटवर्क आणि कनेक्शन्समुळे एम्प्लॉयमेंट अचीव्ह करता येत नाहीये.
फॉर एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना प्लंबर्स लागत असतात, इलेक्ट्रिशियन, फिटर्स लागत असतात आणि आपल्याच एरियामध्ये कुठे ना कुठे प्लंबर्स, फिटर्स, इलेक्ट्रिशियन असतात, पण आपल्याला त्यासाठी भरपूर धावपळ करावी लागते. तर त्यासाठी आम्ही हेल्प डेस्क नावाचा एक अशी टेक्नॉलॉजी बनवली आहे जी साध्या मोबाईलमध्ये ॲज अ ॲप इन्स्टॉल होऊ शकते. इट वर्क्स विदाउट द इंटरनेट. अजून म्हटलं तर शेवटचं म्हणजे जे आता पायलटपासनं वर येत आहे ते प्लास्टिक टू फायबर्स, ज्या ठिकाणी आम्ही 0% हिटिंग ट्रीटमेंटमध्ये प्लास्टिकला फायबरमध्ये कन्वर्ट करतोय आणि असा कापड अचीव करायचा प्रयत्न चालू आहे जो त्याचा डिफरन्स सांभाळणं थोडंसं वी विल नॉट एबल टू फाइंड अ डिफरन्स की ओरिजिनल कुठले आणि प्लास्टिकचं कुठले, असं प्रयत्न चालू आहे. आणि याचंही इम्प्लिमेंटेशनचा आमच्या डोक्यात वेगळा प्लॅन आहे. प्लॅन असा की बचत गट आणि आपले डम्प यार्ड आणि गव्हर्नमेंट या तिघांचं कोलॅबरेशन करून करण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून बचत गटला एक रोजगार उत्पन्न निर्मिती होईल आणि इथनं प्लास्टिक सुद्धा रिसायकल होऊ शकेल. मोठं म्हटलं तर हा जो प्लास्टिक आहे आता मी शर्टमध्ये कन्वर्ट करायचा प्रश्न विचार करतोय, हा फक्त प्लास्टिकची बॉटल किंवा असा प्लास्टिक नाही जो रिसायकलेबल आहे. असा प्लास्टिक जो रिसायकलेबल नाहीये, राईट फ्रॉम द 50 मायक्रॉन बॅग, या मशीनमध्ये प्लास्टिक स्वच्छ करायची ही गरज पडत नाही. सो सपोज डम्पयार्डमधनं तुम्ही साधी कुठलाही कचरा आणला प्लास्टिकचा, सो रेग्युलरली इट टेक्स टू सेग्रिगेट, त्यातली धूळ काढा, त्यातली माती काढा, त्यातलं अजून काय आहे तर ते काढा. मशीन विल डू इट एव्हरीथिंग इट सेल्फ. It also dry the plastic, shred it, mold it, and the fibers will get as output. तन्वीर, आता तुझे हे सगळे पेटंट्स जे वेगवेगळ्या एरियाज मध्ये आहेत, हे सगळं सुरू कुठून झालं? इंटरेस्ट म्हटलं तर इंटरेस्ट हा वैज्ञानिक किंवा सायन्स फील्डमध्ये माझा लहानपणापासून होता. माझ्या 9th स्टँडर्डमध्ये हिमगिरी मित्रत आहे या 3D वर्किंग मॉडेलपासून मी याची सुरुवात केली होती, जो मी प्रेझेंट केला होता IIT मध्ये. त्यानंतर मी टेक्नॉलॉजी फील्डमध्ये इंटरेस्ट माझा म्हणजे होताच, पण टेक्नॉलॉजीला सोशलमध्ये घेऊन जाण्यात माझ्या घरच्यांचा खूप मोठा त्याच्यात हातभार आहे. कारण की माझी आई जी आहे ती स्वतः एक सोशल वर्कर आहे, सोशल डेव्हलपर आहे. ती महिलांच्या प्रश्नांवर काम करते, गावांच्या प्रश्नांवर काम करते आणि लहानपणापासून ती मला सर्व ठिकाणी घेऊन जायची, गावात, खेड्यांमध्ये. सो ते एक्सपोजर मला लहानपणापासून मिळत गेले की इथं प्रॉब्लेम्स आहेत आणि इथं सोल्युशनची गरज आहे. इंजिनिअरिंगमध्ये ट्रेडिशनल इंजिनिअरिंग आम्हाला शिकवली जात होती, पण स्टील काही माझा ग्रुप सर्कल होता की आम्हाला काहीतरी वेगळं स्टार्टपासूनच करायचं होतं. तर कॉलेजच्या परवानगीशिवाय किंवा HODs आणि डीनच्या परवानगीशिवाय आम्ही काही क्लब सुरू केले होते त्या ठिकाणी. तर लास्ट इयरच्या प्रोजेक्ट सिलेक्शनची वेळ आली होती आणि त्यावेळेस सगळे आपले आपले प्रोजेक्ट सिलेक्ट करत होते. फ्रँकली सांगू तर माझं 3rd इयरचा रिझल्ट ही एवढा चांगला नव्हता की मला जॉबसाठी कुठे एंट्री मिळेल, तर ते खूपच अवघड होतं माझ्यासाठी. सो आय वॉज लाईक लास्ट इयरमध्ये आय थॉट की काहीतरी वेगळं केलं पाहिजे, नाही तर आपण टिकणं थोडं अवघड आहे. सो नवीन आयडियाज शोधणं सुरू केलं होतं, कुठं मार्केट मिळू शकतं, कुठं काय करू शकतं. मी पहिलं डोक्यात आणलं होतं की आता करायचंय तर काहीतरी स्वतःचं करायचंय, सो लेट्स डू इट. आणि प्लास्टिक सिंथेसाइज कॉन्क्रीट ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग मशीन या नावाने मी माझा लास्ट इयरचा प्रोजेक्ट रजिस्टर केला होता. इव्हेंच्युअली सांगायचं असेल तर पहिले 2 महिने ते पास झालं नव्हतं, कारण की इट वॉज समथिंग डिफरंट. अँड अगेन आमचे प्रोफेसर्स किंवा हे ट्रेडिशनल एज्युकेशन सिस्टम वॉन्ट्स टू मेक जे आहे ते करा आणि जस्ट मूव्ह ऑन. सो लाईक वी मेट, मी यांच्या ग्रुपनी खूप स्ट्रगल केलं अँड विदाउट एनी परमिशन ऑफ कॉलेज प्रिमायसेस वी मेड द मशीन अँड वी देन प्रेझेंटेड अँड वी गॉट द अप्रुव्हल की चलो बेट यू कॅन डू दिस थिंग. ती मशीनच होती जिथनं मला स्पार्कल होतं, त्यालाच नंतर मी इकॉन प्लास्ट हे ट्रेडमार्क नाव दिलं होतं. सो तिथनं माझी ही जर्नी झाली की सुरुवात केली पहिल्या व्हेंचरपासनं TRR ग्लोबलायझर्स, त्यानंतर परत आलं ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, मग ट्री प्रायव्हेट लिमिटेड, अशा प्रकारे मग जर्नी सुरू होती. तुमच्या कामाचं एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण नोंद होत आहे, असं त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं. आम्ही प्रयत्न करतोय की आमचं जे नीर चक्र जे आहे ते ग्राउंड लेवलवर खूप चांगले इम्पॅक्ट करत आहे, दाखवत आहे. इम्पॅक्ट सांगायचं म्हणजे तर सपोज ज्या ठिकाणी एका महिलेला 3-3, 4-4 तास डोक्यावर पाणी वाहून आणावं लागायचं, ते आता फक्त आठवड्यातून 2दा आणते. काही गावांमध्ये आम्ही असा इम्पॅक्ट सुद्धा क्रिएट केलाय ज्या ठिकाणी महिलांकडनं पाणी आणायचं पूर्ण जो टास्क होता, जे काम होतं ते पूर्ण काढून घेतलं गेलंय.
कारण की आता नीरचक्रामुळे पुरुष मंडळी पुढे येतात आहे. तर हे जो इम्पॅक्ट आहे हा मला वाढवायचा आहे आणि यासाठी एक रिकग्नायझेशन आणि त्याचबरोबर नीरचक्राची कॅपॅसिटी ओळखून आणण्यासाठी आम्ही गावकऱ्यांच्या कडनंच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय. अटेम्प्ट असा असणार आहे की ज्या ठिकाणी 15,000 लिटर पाणी 15 मिनिटाच्या आत फॅच केलं जाणार आहे विथ द हेल्प ऑफ 20 टीम मेंबर्स. अशा प्रकारचा तो अटेम्प्ट आहे. मोस्टली तो आम्ही तो डिसेंबरमध्ये करायचा विचार आहे आणि त्या हिशोबाने तयारी सुरू आहे. सो हे जे नीरचक्र बद्दल तुम्ही जे सांगितलं ते आता कुठल्या कुठल्या गावात त्याच्या म्हणजे कुठपर्यंत कुठल्या गावांमध्ये कव्हरेज केलंय आणि त्याचा प्लॅन काय आहे? नीरचक्रने आतापर्यंत 500 कुटुंबांपर्यंत त्याची जर्नी पोहोचली आहे आणि हे मागच्या 19 जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत आहे आणि आता सध्या आम्ही महाराष्ट्रातल्या 3 डिस्ट्रिक्ट पर्यंत पोहोचलोय आणि विचार चालू आहे की या इयर एंडमध्ये महाराष्ट्राच्या 200 गावांपर्यंत पोहोचण्याचा विचार चालू आहे. त्यासाठी काम सुद्धा त्या हिशोबाने चालू आहे. आणि म्हणजे ह्याच्या नीरचक्र बरोबरच तुम्हाला तुझ्या कॉलेज प्रोजेक्ट गॉट कन्व्हर्टेड नंतर इकॉन क्लास ह्या ट्रेड नेमच्या बद्दल सांगितलं तर त्याच्याबद्दल आणि त्या ऍक्टिव्हिटी बद्दल थोडीशी. इकॉन प्लास्ट टेक्निकल नेम आहे प्लास्टिक सिंथेसाइज कॉन्क्रीट ब्रेक मॅन्युफॅक्चरिंग मशीन आणि इकॉन प्लास्टचं सुद्धा एक ब्रेकेज आहे. सो इकॉनॉमिकल कॉन्क्रीट प्लास्टिक ऑप्टिमायझर म्हणून. सो इकॉन प्लास्ट ह्या 2 फिनॉमिनामध्ये वर्क करतं. तर प्लास्टिक आम्ही या ठिकाणी काहीच हिटिंग प्रोसेस करत नाही आणि त्यांनी कारण की कार्बन इमिशन्स होतात म्हणून आम्ही एक केमिकल डिझाईन केला होता ज्याला आम्ही इको म्हणतो. सो इको हा प्लास्टिक आणि सिमेंटला सोबत बॉन्ड करण्यासाठी वापरला जातो. जसं ग्रॅन्युअल्स आणि सिमेंट बॉन्ड होतात तसंच प्लास्टिक आणि सिमेंट हे इक्वली तो बॉन्ड करू शकतो आणि त्यांचं ISO टेस्टिंग आणि शेअरिंग रिपोर्ट सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं अप्रूव्ह झालेले आहेत की इट इज सस्टेनेबल टू यूज. त्याचबरोबर इकॉन प्लास्टने मागच्या 2 वर्षापासून चांगल्या प्रमाणात प्लास्टिक रिसायकल केलेली नाही म्हणजे की मोठ्या प्रमाणात पण चांगल्या प्रमाणात रिसायकल केलेलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही डम्प यार्डमधनं प्लास्टिक घेतो आणि त्याला शिळीमध्ये एक प्लांट आहे त्याचबरोबर कात्रजमध्ये एक प्लांट आहे. या ठिकाणी आम्ही ते रिसायकल करून पेवमेंट ब्लॉक आणि ब्रिक यांच्यामध्ये कन्वर्ट करतो आणि परत यांचाच वापर आम्ही ट्रायबल एरियाजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला करतो. सो मी सांगेल की सपोज आपण जी ब्रिक घेतो नॉर्मली ती 10 रुपयाची आहे फॉर एक्झाम्पल, तर इकॉन प्लासची किंमत फक्त 4 रुपये असते. सो त्यावेळेस त्यांना ते इफेक्टिव्ह असतं आणि गव्हर्नमेंटला किंवा कुठल्याही CSR ऑर्गनायझेशनला सुद्धा ते हेल्पफुल असतं टू एकापेक्षा ते 2 लोकांची घरं बांधू शकतात. अशा प्रकारे ते इम्पॅक्ट आता करत आहे. त्याचबरोबर त्याला रोड कन्स्ट्रक्शनमध्येही आम्ही यूज केले. मोस्टली कर्नाटकामध्ये यूज केले गेले, त्यानंतर पुण्यातही यूज केलं गेलेलं आहे. अशा प्रकारे इकॉन प्लस सुद्धा काम करत आहे. सो आता ही सगळी जी बरीच कामं आहेत त्याच्यामध्ये ह्युमन पॉवर ह्युमन रिसोर्स बरोबर फंडिंग इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. कारण एवढ्या मोठ्या स्केलवर काम करायचं म्हटल्यानंतर पैसे आणि फंडिंग हे लागणारच. सो इन व्हॉट वेज तुमच्या टीमकडे फंडिंग नाही की मोठे आम्ही अजून खूप छोटे आहोत आणि आमची जर्नी जस्ट सुरू झालेली आहे. पण आता सध्याच्या स्टेजला काही कॉम्पिटिशन प्राईज जिंकून त्यांचे ग्रांट्स घेऊन आम्हाला ब्रँडाइज युनिव्हर्सिटीकडनं ग्रांट भेटला होता, MIT कडनं ग्रांट भेटला होता टू स्टार्ट अवर जर्नी. त्यानंतर क्राऊड फंडिंग वॉज देअर, त्यानंतर CSR फंडिंग. अशा प्रकारे विविध फंडिंग सोर्स मी यूज करतोय आता सध्या इम्पॅक्ट क्रिएशन करण्यासाठी. आणि याचा सर्वात मोठा इम्पॅक्ट आम्ही म्हणेल की मागच्या 2 वर्षामध्ये जेवढा मी इम्पॅक्ट करू शकलो नाही तेवढा मी कोविडमध्ये इम्पॅक्ट केला. आणि आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की तो ह्युमन डिसइन्फेक्शन चेंबर म्हणून एक चेंबर आला होता, तो कर्नाटकामध्ये परत पहिला होता. सांगायला आवडेल की तो आमचाच प्रोजेक्ट होता आणि त्यावेळेस आम्ही इंडियामध्ये फर्स्ट होतो. त्यानंतर पुण्यात आम्ही अराउंड पूर्ण पोलीस लाईन्स तुम्ही जे बघताय तर पूर्ण पोलीस लाईन्स पुण्यामध्ये आमचे डिसइन्फेक्शन चेंबर्स लागलेले आहेत ज्याच्याकडून. आणि त्याचबरोबर पोलीस हेडक्वार्टर्स, ससून हॉस्पिटल, बाकी ठिकाणी पूर्ण डिसइन्फेक्शन चेंबर लागलेले आहेत. मी सांगेल की सगळ्यात जास्त आपण न्यूजमध्ये वाचलं असाल की कोरोनाचे केसेस हे स्लम्स एरियामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत होते कारण की तिथे बॉटलनेक्स आहेत, कॉमन टॉयलेट्स आहेत, कॉमन टॅप्स आहेत, त्यांना जागा नाही आहे टू बी गेट क्वारंटाईन अँड प्रॉपरली. तर तो स्केल कमी करायचा होता आणि वी ॲक्सेप्टेड द चॅलेंज की लेट्स डू दिस. सो त्यावेळेस आम्ही प्रोजेक्ट दूत नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला. दूत म्हणजे देवदूतासारखे दूत. तर आम्ही पुण्यातल्या 60 स्लम पॉकेट्स सिलेक्ट केले.
तिथनं प्रत्येक स्लम पॉकेटमधनं व्हॉलेंटियर्स रेज केले, जे आपल्या स्लम एरियामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये फ्री ऑफ कॉस्ट ते लोक फवारणी करणार होते. त्यांना फवारणी करण्यासाठी आम्ही CSRच्या थ्रू मशीन्स, केमिकल्स हे अवेलेबल करून दिले आणि त्यांच्या थ्रू त्यांचं दोघांचं मर्जिंग करून दिलं. So now we have deployed around 120 plus machines, around 20 lakh liters of chemicals to get sprayed over these areas, and 500च्या पेक्षा जास्त volunteers. लॉकडाऊन जसं सुरू झालं, वी हॅव स्टार्टेड दिस प्रोजेक्ट. पर्सिस्टंट फाउंडेशन सपोर्टेड अस आणि तिथनं आम्ही पूर्ण एरियाजला हे कव्हर करतोय. तन्वीर, या सगळ्या कामासाठी लागणाऱ्या फंडिंगच्या इन्फॉर्मेशन बद्दल तुम्ही सांगितलं आणि मला वाटतं की आम्हीही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचे डिटेल्स शेअर करू. सो हे सगळं काम बघून कोणाला पुढे येऊन तुम्हाला मदत करावीशी वाटली तर तुमच्या प्रोजेक्टसाठी पण ते पुढच्या अँगलनी सपोर्टिव्ह असेल, सपोर्टिव्ह लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. येस. सो बाकी सगळ्या प्रोजेक्ट्स मधून पुढचं काय, व्हॉट इज द फ्युचर प्लॅन्स? टीम ट्रीचं आता सध्या तर आमचं से की 5 वर्षाचं काय प्लॅनिंग आहे. सो द प्लॅन इज व्हेरी क्लिअर की आम्ही अजून जे आमचे पॅटर्न्स किंवा इनोव्हेशन्स आहेत त्यांना अजून शाईन करायचा विचार चालू आहे. आणि आमची सगळ्यांची आतनं अशी इच्छा आहे की फोर्ब्स अंडर 30 मध्ये टू रिप्रेझेंट द टीम ट्री बाय द एंड ऑफ 2024. अँड विचार म्हणजे मे बी आमचं काम असेल तसं तर नक्कीच तिथपर्यंत जायला पोहोचू. तुमच्या या सगळ्या तू जर सांगितलंस तुझ्या आईकडून मिळालेल्या छोट्या सुरुवातीच्या वारसापासून तुझे काम सुरू केलंस, त्यासाठी आमच्या पूर्ण टर्मरिक लाठीच्या टीमकडून तुला शुभेच्छा. आणि आय थिंक तुझ्याकडून इन्स्पायर होऊन भरपूर लोक तुझ्या मुवमेंटला जॉईन होतील अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही रिकग्नाइज केलं, मला अपॉर्च्युनिटी की मला प्रेझेंट करण्याची तुमच्यासोबत, दॅट्स रिअली ग्रेट. आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी आणि खूप खूप धन्यवाद की आमच्या कामाला रिकग्नाइज केलं तुम्ही. आत्ताचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि हो, टर्मरिक लॅटे या आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.